आणि महाराष्ट्र सध्या मोर्चामय झाला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण साताऱ्यामधला मोर्चा, नाशिकमधला मोर्चा, यासोबतच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विराट मोर्चा अनुभवायला मिळाला। आदिवासी समाजानं सुद्धा आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलाय। यावेळी पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत सध्या आपल्या सोबत आहेत। मिलिंद, किती मोठ्या संख्येने आदिवासी समाज या मोर्चामध्ये सामील झालेला आहे? काय काय त्यांच्या मागण्या आहेत? सध्याची काय परिस्थिती? बद्दल काही स्पष्ट आणि ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हे सगळेजण इथनं उठणार नाहीयेत। ठाणे जिल्ह्याबरोबरच नाशिक आणि अन्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून इथे आदिवासी बांधव आलेले आहेत आणि ज्यांच्या अनेक मागण्या आहेत। प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या काही मागण्या आहेत। त्यांना ज्या वेगवेगळ्या योजना आहेत राज्य सरकारच्या वतीनं त्या संदर्भातल्या मागण्या आहेत। कॉम्रेड ढवळे आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्या काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत, पिन पॉइंट मध्ये काय सांगा? हे बघा, आज जे अभूतपूर्व असं आंदोलन आदिवासी समाजाने या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यात मुख्य मुद्दा जो आहे की आज आदिवासी बालमृत्यू कुपोषणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते ताबडतोब रोखले पाहिजेत। त्यासाठी काही ठोस त्यांनी योजना केली पाहिजे। एक दुसरं, वनाधिकार कायदा हा जो गेले 10 वर्ष त्याची अंमलबजावणी अत्यंत वाईट पद्धतीने सुरू आहे आणि पिढ्यानपिढ्या आदिवासींना ते कसत असलेली जमीन मिळाली पाहिजे, त्याच्याबद्दल कुठलंही आतापर्यंत कुठल्याही सरकारने ठोस केलेलं नाही आणि त्यामुळे प्रचंड असंतोष आदिवासी भागामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र वाढत आहे। तर त्या जमिनी ज्या ते कसतायत, वन जमिनी, त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत। हा दुसरा पडकईमध्ये काय प्रश्न? पडकईचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल पुणे जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, याच्यामध्ये पडकई योजनेचे पैसे हे तिकडल्या शेतकऱ्यांना अजिबात मिळालेले नाहीत। खरं म्हणजे सरकारने हे मान्य केलं होतं 2013, 14, 15 मध्ये, परंतु आता नवीन अटी घालतायत आणि हजारो शेतकरी त्याच्यामुळे त्या पैशापासून वंचित आहेत। नगर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी एनजीओला दिलेले कोट्यवधी रुपये दिले, त्याचं ते सगळ्यांनी खाऊन टाकले। आता मला सांगा की आज सकाळपासून आमदार सवरा यांची तुम्ही आधी वेळ घेतली होती, ते आता प्रत्यक्षात काही नाहीयेत, त्यांच्याशी तुमची काही फोनवरनं बोलणं झालं? काय तुम्हाला सरकार किंवा प्रशासनाच्या वतीनं आश्वासन देण्यात आलंय? एक तर खरं म्हणजे याचा मी निषेध करतो की विष्णू सावरा साहेबांनी 22 सप्टेंबरला त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून निवेदन दिलं, त्यांनी मान्य केलं। 3 ऑक्टोबरला मी इथे स्वतः हजर राहीन, केवळ मीच नाही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन हजर राहीन, परंतु ते हजर राहिले नाहीत। खरं म्हणजे आम्हाला हेच म्हणावं लागतं की त्यांनी पळ काढला आणि एवढ्या हजारो आदिवासी आल्यानंतर जर त्याची पण कदर मंत्री महोदयांना नसेल तर हे केवळ मंत्र्यांचा मुद्दा नाही, भाजपच्या सरकारचं धोरण काय आहे आदिवासींबद्दल हे त्याच्यातून। आता तुम्हाला जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय? नाही, आश्वासन आतापर्यंत काहीच आलेलं नाही। आज रात्री आदिवासी कमिशनर आज रात्री इथे येणार आहेत, एवढं नक्कीच आम्हाला कळलेलं आहे। त्यांच्याशी चर्चा होईल। मंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला फोन केला। तुमचं हे आंदोलन कधी संपणार? मग जोपर्यंत काही ठोस मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। आज रात्री, उद्या, परवा जे काय असेल, पण मागण्या मान्य होईपर्यंत हे। ज्ञानदा, या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि सरकारकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि हा जो सगळा ठिय्या इथे सगळ्या आदिवासी बांधवांनी दिलेला आहे तो ठिय्या तसाच सुरू राहील। निश्चितपणे जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलनावरती हे सर्वजण ठाम आहेत। मिलिंद, खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल।